तब्बल 24 वर्षाने मनसे नेते बाळा नांदगावकर हे शिवसेना भवनात दाखल झाले आहेत। सर 24 वर्षानंतर पहिल्यांदा ही पायरी चढताय सेना भवनाची, काय भावना नेमकी मनात आहे? गोष्ट खरी आहे की सेना भवनाच्या बद्दल आमच्या मनामध्ये एक वेगळी ओढ होती आहे आणि त्या सेना भवनामध्ये बाळासाहेबांच्या सानिध्यात घालवलेले दिवस हे आठवतात। बाळासाहेबांचा प्रेमही आम्हाला या सानिध्यात मिळालेलं आहे, ओरडही आम्हाला या सानिध्यात मिळालेली आहे आणि शिवाय दत्ताजी साळवींची खास करून आठवण येते, सुधीर भाऊंची आठवण येते। या काही नेते मंडळींनी आम्हाला प्रचंड प्रेम दिलेलं आहे। याच सेनाभवनमधून माझी नगरसेवकाचा इंटरव्ह्यू झाला होता, नगरसेवकाची उमेदवारी मिळाली। इथूनच सेनाभवनमधूनच भुजबळ साहेबांच्यासमोर उभं राहण्यासाठी मला उमेदवारी मिळाली होती। निवडून आल्यानंतर ह्या ठिकाणी असताना मी जल्लोष पाहिला होता, संपूर्ण भरलेलं पाहिलं होतं। वरती बाळासाहेबांनी मला बोलून घेतलं होतं आणि त्यामुळे बऱ्याचशा आठवणी आहेत, मन दाटून आलेले आहे। आज मी 24 वर्षांनी सेनाभवनमध्ये आलो, पायरीला नमस्कार केला, नंतर माता तुळजाभवानीचं 3 माळ्यावरती आमचं मंदिर आहे, तिथे जाऊन दर्शन घेतलं आणि आता पत्रकार परिषद घेऊन निघालेलं। 24 वर्षांनी पहिलं पाऊल ठेवलं, कोणता क्षण मनामध्ये आला त्यावेळेला? नाही, मला आठवतं आहे की निवडून आल्यानंतर बाळासाहेबांनी वरूनच 92-95च्या वेळेला वरून मला बाजूला घेऊन उभं केलं होतं आणि खाली लोकांचा जो जनसमुदाय होता त्या जनसमुदायाकडून त्यावेळेला जे एक प्रकारे आनंदाचा जल्लोष आला होता तो क्षण मला प्रचंड आवडला। खरं तर आपण पाहिलं तर मग आता राज ठाकरे आणि उद्धव एकत्र येतात। तुम्ही देखील अनेक वेळा माध्यमांसमोर हे भाष्य केलं होतं की 2 भाऊ एकत्र आले तर सर्वात जास्त आनंद मला होईल, आणि बाळासाहेबांना वचन दिलं होतं, वचन पूर्ण झाले असं वाटतंय का? हो, निश्चितपणे सेनाभवनमध्ये पाऊल टाकलं त्या क्षणी माझ्या अंतःकरणामध्ये या सगळ्या गोष्टी दाटून आल्या होत्या की यासाठी अट्टहास केला होता आणि ते सक्सेस झाले। 24 वर्षांआधीचं शिवसेना भवन आणि आत्ताचं शिवसेना भवन काही फरक जाणवतोय? हां, तर त्या वेळेला शिवसेना भवन हे आमचं किल्ल्यासारखं होतं। आता थोडंसं त्याला नवीन सगळं जनरेशन आहे, त्याच्यामुळे तो थोडासा बदल झालेला, आता कॉर्पोरेट लेवलसारखं ते झालेलं आहे। 2 भाऊ एकत्र ह्याच वास्तू दिसतील पुन्हा एकदा? हो, नक्की दिसतील असं मला अपेक्षा आहे, मी भावना व्यक्त करतो। आपण पाहतोय बाळा नांदगावकर आपल्यासोबत, आणि 24 वर्षानंतर त्यांनी सेना भवनात आपलं पहिलं पाऊल ठेवलं। त्यानंतर त्यांची जी काय भावना आहे ती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतली। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।